Hello guys and welcome back to my channel. My name is Anushree and तुम्ही बघताय खूप एक्साइटिंग सिरीज गोव्याची. आम्ही आलो आहे ट्रिपला. आज आहे डे 3. आत्ता 7:15 किंवा 7:30 वाजले असतील. ट्रिपला आम्ही इतक्या लवकर उठलो आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर म्हणजेच बीचवरती. सनराईज बघायचा प्लॅन होता खरं तर 5 वाजता, पण कुणाला जाग आलेली नाही आहे कारण रात्री 1 का 2 वाजता झोपलो आहे. आय गेस 2लाच झोपलो आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. 7 वाजता सुद्धा इथे इतका सुंदर व्ह्यू आहे. मोरांचा आवाज येत आहेत. लिटरली मी व्ह्यू दाखवते. सगळे अजून फ्रेश होत आहेत आतमध्ये. आम्ही पण आता कालच जे पूलमध्ये कपडे घातले होते तेच पुन्हा घालून बीचवरती निघतो आहे, सनस्क्रीन वगैरे लावून. आत्ता एवढं सकाळी जाण्याचं कारण असं होतं की दिवसभर पूर्ण ऊन वगैरे असेल, परत टॅनिंग आणि उन्हाचं खेळावं असं वाटत नाही. खूप बाजू चिपचिप होते, गर्दी असते. सो विचार केला की सकाळी शांततेत जाऊन खूप मजा करावी. बघू आता, जाऊया बीचवरती, खूप मजा येणार आहे. चल कसं काय मागे लागलं? गार्डनच्या मागे लागलं. असं पळत पळत आलं. असं काय पिशवी बघून लागली का मागं? काल बाप्पा तो कालचा गाडीवाला बरोबर मागे लागली. आमचा अंदाज घेतला. मागे लागले आम्ही आपल्या सावकाश पॅन्ट निघते ना मला. कशी आहे? काय ओ मिरची भजी आहे का? नक्की युट्यूबला बघितलं. अच्छा, व्हेरी नाईस. हेल्मेट कोणाचं आहे? माझं कोणाकडे? दादी बी आहे. मला वाटलं गोल भजी आहे साधी. अगं त्याला किचकं होतं. 2 बटाटा भजी 10 रुपये. अरे बापरे, ते पण किरकिर करत होते. तिकडे गोल आपल्या इथले झाड म्हणजे तिकड नसतात, पण चांगलं आहे. मम्मा तिकडे मिरची तिकडे एकदम खालची खालची टाकतो. आत्ता 8:30 वाजलेत आणि आम्ही आलो आहे वॅगेटर बीचला. जरा शांत आहे कम्पॅरेटिव्हली बीच हा बाकी काल आम्ही जे फिरलो त्याच्यापेक्षा. इथे जास्त काय ॲक्टिव्हिटीज पण नाही आहेत, पण आम्हाला तेच हवं होतं. आम्हाला फक्त पाण्यातच खेळायचं. सो भरपूर सनस्क्रीन लावून डोक्याला तेल लावून आम्ही आलो आहे बीचवर. मी सो भरपूर मस्ती करून स्विमिंग करून आम्ही आता मे बी बागा बीचला जायचं प्लॅन करतो आहे, पण आमचा नाश्ताही झालेला नाही आहे. सो मला पण काही आयडिया नाही आहे. त्यांनी आता हे असे फ्लॅग लावलेत
आय गेस हाय टाईड काहीतरी आहेच, आत्ताची वेळ आहे, त्याच्यामुळे लाईफ गार्ड जास्त आतमध्ये जाऊन देत नाही आहे. पण आम्ही खूप आतमध्ये गेलो होतो आणि खूप मजा आली आहे. खूप जास्त स्विमिंग केलं आहे. थोडेफार डॅडीनी आय गेस व्हिडिओ काढले आहेत तर मी ते नक्की टाकेल. पण खूप 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 मजा आली आहे. आता नाश्ता करू किंवा कुठेतरी जाऊ. काय प्लॅन आहे आता? प्लॅन काय आता? प्लॅन काय नाही आहे. प्लॅन हाय आता असंच गाडीवर बसायचं, थोडंसं सुकायचं आणि नाश्ता करायचा. चलो जाऊ. आमची मस्ती झाली. चला. A few moments later. आलोय अर्जुना बीचवरती. अंजुना बीचवरती आलोय. थोडं टायमिंग झालंय खूप जास्त. सो आता इथे एक टॅटू हाऊस आहे. मेघा काकूंना टॅटू काढायचा होता, ते बसलेत काढायला. मला खूप दिवसाचा काढायचा होता आणि खूप असं अचानक प्लॅन होत आहे सगळं. तर मला थोडी जास्त भीती वाटते. मग आता मी विचार केला की मलाही काढायचं, एकदम छोटासा काढणार आहे. सो ॲक्च्युली हे छान वाटतं आहे टॅटू हाऊस. ते पण बरंच म्हणजे बसलेत काढायला, तर ते म्हणतात जास्त दुखत वगैरे नाही आहे. सो मला वाटतं इथे काढायला पाहिजे हलक्या हाताने, काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा प्लॅन होता की घरी जाऊन फ्रेश होऊन मस्त आवरून वगैरे छान व्हिडिओ वगैरे काढता येईल काढताना. पण आय गेस जर मी घरी जाऊन हे केलं तर प्लॅन चेंज होईल आणि मी काढणार नाही. नंतर तर आत्ता आली आहे तर पटकन काढून घ्यावं. तर आता ती सगळी प्लॅनिंग चालली आहे की कोण पुढे जात आहे कोण थांबत आहे. कारण आमचं खेळून झालं होतं, आता आम्ही घरी जाऊन जेवणार होतो. चल आता जायचं आहे आता. डिस्कशन चाललंय. डिम्पी पण टॅटू 2 मर्ज करायचे तुला. मी तो टॅटू दाखवतो. मला जो कोणता काढते दाखव. पाहिजे ना. ते खायचं नाही गोष्ट. काढतानाच मला खूप त्रास झाला. आता भीती वाटायला लागली. सेम जैसा वैसा ही आएगा कलर. आता भीती वाटते. मैं छोटी उनसे थोडा आराम से करो. वाह दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह. भीती वाटते मला. आता काय बोलायची इधर नहीं है. फोन मध्ये ठेव सेव. नाही वाटत एवढं काय म्हणजे. इंजेक्शन पेक्षा पण कमी दुखतंय. हा खरंच इंजेक्शन पेक्षा कमी दुखतंय. पण हा थोडंसं दुखतंय. नाही ठीक आहे सहन होत आहे मला. ती पण बोलली हात काढ. पण अशी तू इतकी सुंदर दिसते, छान दिसते. म्हणजे सहन होण्यासारखं असं आपलं किचनचं कपाट उघडल्यावर एवढं लागतं ना तेवढं लागतंय ते. ठीक आहे मला टॅटू काढून झाला. इकडे त्यांनी असं बांधलंय. दुखलं मला थोडंसं पण ठीक आहे म्हणजे सहन होईल असं होतं. फर्स्ट एक्सपिरियन्स मस्त होता आणि स्पेशल म्हणजे गोव्यात होता. सो खूप छान वाटतं आहे. इथे साईडला हे ड्रीम कॅचरच्या वगैरे आम्ही इथे टॅटू काढला या साईडला आणि इथे आता जरा शॉपिंग करतो. छान आहे इकडे म्हणजे मला बीच नाही आवडला अंजुना बीच एवढा, पण आजूबाजूला गोष्टी खूप छान छान आहेत. जसं टॅटूचं आहे, शॉपिंगला आहे. पण इकडच्यापेक्षा थोडं जास्त दुकानं कलंगूट बीचला दिसली. सो मे बी आम्ही तिकडे जाऊ. मी खूप सारे व्हिडिओज बघते चालता चालता कुठे काय घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे. मम्मीनी इथून नंतर ड्रीम कॅचर घेतलं. आपलं ड्रीम कॅचर कुठे ठेवलं घेतलेलं मी रूमवरती जाऊन दाखवते. खूप क्यूट आहे आणि बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं. त्याला शॉपिंग करू थोडीशी काय भेटतं का. किती क्यूट वस्तू आहेत इथे. आता ड्रीम कॅचर बघू डिंपी आपलं ड्रीम कॅचर. इथे आईस्क्रीमचा प्रोग्राम चालला. एक कोणतं घेतलं बटरस्कॉच चॉकलेट. हो तू हे घेतलं मँगो डाली आणि मी रासबेरी. अगं श्रेयाज मध्ये नव्हता का? मला पण घे बरं सेम घे. काय कुठला खातो? कुठला आवडतंय? किती काय घेताय मम्मा? ड्रीम कॅचर. अच्छा आपण ब्लू घेतला ना. हो मस्त हे बघ. हाय घेतलं मी. बघू. हो ही मोठी साईज आहे ती छोटी ना. दे बाळा. फोडूनच आणलं का? एक मिनिट एक मिनिट. त्या काकाला मस्त पडतंय असे चार चार.
चोकोबार नाहीये. आहेत मम्मी, हे खूप टेस्टी आहे. खाऊन कोणतं घेते? हे छान आहे वाटतं. हे वालं रासबेरी. कोणतं घेतलं श्रेयस? नको बॅग खा, मला आता ह्याची चव लागली ना. मी सांगितलंय जरा घ्यायला. अगो बाई, बर. आम्ही आता मम्मी फोन आलाय करते. आम्ही मॅप लावून निघालोच होतो घरी. हा एक खूप क्यूटचा असा छोटासा रोड आहे, मी दाखवते. इथून आम्ही चाललो होतो आणि जाता जाता मला एक खूप क्यूट असं हॉटेल दिसलं आणि मी पटकन सगळ्यांना थांबवलं. म्हणलं आपण बघूया, एक्सप्लोअर करू जेवण वगैरे कसं आहे म्हणून थांबलो आहे. आय गेस येस. नाही, मी बघितलं आहे आधी हॉटेल ते. तर नाही, मी बघितलं ॲक्च्युली. फोटो वगैरे काढायला खूप छान आहे, आवरून यायला पाहिजे. येस, मी थांबवलंय. हां म्हणून मग आता इथं आलो आहे. आज मंडे असते, सगळे व्हेजच खाणार आहेत. सो बघूया जेवण कसं. पण हॉटेल तर खूप क्यूट वाटतंय आणि आमचा ड्रेस कोड बिलकुल अप्रोप्रिएट नाही आहे ह्या जागेशी. बट लेट्स गो इन. आता मी डिक्की नाही उघडणार. आम्ही आलोय जेवायला. ऑन द वे हे हॉटेल भेटलं तर आपलं जेवण करतो मस्तपैकी. टॅटूही काढलाय. खुश आहे मी, मला खूप छान वाटतंय. पण खूप लागली कारण सकाळी नाश्ताही नव्हता. आता मस्त जीवूया आणि हॉटेलवर जाणार, फ्रेश होणार. मी तर आधी पूलमध्ये उडी मारणार आहे, म्हणजे हे सगळे अंघोळ करूपर्यंत क्लीन होईल. एक छोटीशी अंघोळ. त्याचा व्हिडिओ मी काढणार. ठीक आहे. आरवला व्लॉग करायचा आहे, सध्या श्रेयस व्लॉग करतो. ठीक आहे, आता घरी 1 hour later. मला वाटतं आज क्रूज करू. 45 किलोमीटर आतमध्ये जातात तुम्ही आयलंडवर. ते का त्याच्यासाठी आणि त्या लीडमध्ये तुम्ही संध्याकाळी तुम्ही क्रूजवर एनर्जी संध्याकाळी नाही होणार ना म्हणतात. म्हणजे तुमची एनर्जी संपणार पूर्ण. मग काय आजच घ्यायचं का? तुम्ही सांगा घ्यायचं. मला वाटतं आज करू आपण वॉटर स्पोर्ट. सॉरी, क्रूज. हां, आणि वॉटर स्पोर्ट उद्या ठेवू. वॉटर स्पोर्ट्स तर उद्याच आहेत. उद्याच आहे. काय करू? करायचं करून टाकू. पूर्ण पैसे द्यायची गरज नाही, तुम्ही मिनिमम नाव हे करा आणि 10:30 वाजता क्रूजच घ्या. गाड्या वगैरे जमा करायचीच. तुमचा दिवस तुम्ही आता रेस्ट पण करून हे पण होणार. आपले मेंबर सांग. नाही, काय नाही होणार, आम्ही सगळे असू ना. अरे आम्ही सगळे असं पाणी घाली ते काय त्यांची सूड घालायचं तोंडात ते मोठ्या बोटीत नसेल ढकलून देतील खर्च. काकी तुम्ही येत नाही बाबा. काय नाहीये, मजा येईल तुम्हाला. आमचं आहे ना कॅन्डोलिन बीच ना गं. हो, ऍड्रेस दिला मम्मा मी त्यांना. आपलं नवरत्न हॉटेलच्या कोपऱ्यावर. हॅलो, आम्ही पोहोचलो रूमवरती, म्हणजे हॉटेलमध्ये. आत्ता आम्ही सगळं फायनल केलं आहे. उद्याचं पण आम्ही काहीतरी प्लॅन आहे, तो व्लॉगमध्ये करेल. सो उद्या बघा. उद्याची पण आम्ही थोडीशी प्लॅनिंग केली आहे. थोडंसं बुकिंग वगैरे करायचं होतं, तर ते सगळं सॉर्ट आऊट करून आम्ही मी ॲक्च्युली व्लॉग केला राईट, सॉरी विसरले होते. सो मी ते सगळं प्लॅनिंग करून मग आम्ही आलो आहे घरी, म्हणजेच रूमवरती. तर आत्ता आम्ही रात्री चाललो आहे बोट क्रूजला. सो तिकडची बुकिंग वगैरे करायची होती. 3 तासाची ती क्रूज असणार आहे. गेस 8 ते 12 असं काहीतरी टायमिंग आहे त्याची. सो मी खूप एक्सायटेड आहे. तिथे सगळे शो वगैरे असणार आहे आणि तिथे जेवण वगैरे छानपैकी ड्रेस वगैरे घालून आवरून वगैरे मेकअप करून आता जायचं आहे तिकडे. ऑब्व्हियसली खूप जास्त टॅन झालं आहे. स्वच्छ आंघोळ करायची आहे, कारण सकाळपासून बीचच्या कपड्यांमध्ये सगळं गोवा फिरून झालं आहे आमचं. बुकिंग करून गाडीवरती 2-3 बीच, शॉपिंग, टॅटू खूप स्पेशल आहे याचा व्लॉग. पण ठीक आहे, आत्ता आंघोळ करायची स्वच्छ. त्याआधी मला असं वाटतं आहे जो डिम्पी तिथं थांबली आहे, नंबर लागले आहेत आंघोळीला. सो डॅडी गेले आहेत, आता डिम्पी जाणार. नाही तुम्हाला नाही, माझं घेते. हां तर आता डिम्पीनंतर मी जाणार आहे आणि ह्यांची झाली आहे मजा. ह्यांना बघून मला असं वाटतं मी पण फुलमध्ये जावं आंघोळी उभं. बाथरूम मोकळं होत आहे तोपर्यंत मी पण घेते फुलमध्ये. हां, One eternity later.
साइड रखिए। नहीं ऐसा नहीं, मैं इसका मतलब सर शादी के बाद बीवी के साथ ही घूमोगे ना आप? हाँ? तो फिर रुकिए थोड़ा। सो आम्ही क्रूजवरून खूप जास्त मज्जा करून आता 10:30 वाजले. आम्ही निघालो आता रूमवरती. काय आहे पण ते स्टॅच्यू केलाय नमस्काराचा. चार्ली चॅपलिन आहे का? नाही समजत आहे ग. मम्मी हवाला काहीतरी स्टॅच्यू दाखवते जो ओके आय डोंट थिंक तो दिसतो इथे. नाही दिसणार. नाही दिसत आहे तेच म्हणलं नाही दिसणार. सो आम्ही चाललोय आत्ता रूमवरती जायचा प्लॅन होता पण मग आम्ही थोडं आलोय. हो ना पणजीमध्ये आलोच आहे तर मग विचार केला की आणखी थोडंसं एक्सप्लोअर करूया. तसं जेवण वगैरे आमचं क्रूजवरतीच झालं आहे. खूप डान्स केला आहे. घाम 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 झालं आहे नुसतं. खूप जास्त कॅलरीज बंद झाल्या आहेत. सो आता बघू काय ठरतं. आम्ही आता चालत चालत निघालो आहे गाडीकडे. आता बघूया. हा जो रोड दिसतोय मागे या रोडवरती सिंगम पिक्चरची शूटिंग झाली आहे. ते मला मम्मीने सांगितलंय. काय म्हणते? कला अकॅडमी गोवा. ओके पुण्यात पण आहे. ठीक आहे युनिव्हर्सिटी. ओके सो आम्ही ह्या रोडवरती तो जो सिंगमचा सीन आहे तिथे कर्फ्यू वगैरे लागलाय. हाच तो रोड. छान आहे रोड. मस्त आहे. छान वाटतंय रात्रीचं फिरायला. एकंदरीत औंध बाणेर रोड असाच आहे तर तसं वाटतंय. मम्मा औंध बाणेर रोड नाही वाटत तुला है ना? सी हे ताज हॉटेलचं बॅक साईड आहे. त्यांचं गार्डन आहे आणि आम्ही ह्या अशा छोट्याशा बोळ्यातून ह्या भरपूर अंधारातून आतमध्ये आलो आहे. परत तिकडून आत चाललो आहे. खूप लांब 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 रोड. ॲक्च्युली हा कुठला तरी प्रायव्हेट बीच आहे. हा प्रायव्हेट बीच आहे. ताज हॉटेलची ही बॅक साईड आहे आणि हा एक रोड आम्हाला मेघा काकू आणि प्रमोद काकांनी सजेस्ट केला. त्या आधी येऊन गेले होते इथे. उतरा हळू उतरा रे. छान वाटतं. खूप शांत बीच आणि स्वच्छ पण आहे. वाव हे सगळे हॉटेल्स इथे प्रायव्हेट आहे. मस्त
इथे दिवसा यायला पाहिजे ऍक्च्युली. कसलं सुंदर वाटतंय. टॉर्च बंद करा आता. खूपच सुंदर आहे. ताजचा ब्लॅक साडी. हो ना. हे पूर्ण ताज आहे का? फाईन बसेल आपल्या सगळ्यांना. तर